मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात जास्त कुतूहल कोणत्या घराण्याविषयी असेल तर उत्तर आहे ठाकरे कुटुंबाविषयी। ठाकरे कुटुंबातल्या एका तरुण सदस्याच्या अतिशय महत्त्वाच्या बातमीवर आता आपण चर्चा करणार आहोत आणि ती बातमी म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरेंच्या संभाव्य उमेदवारीची। महाराष्ट्राचं सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय केंद्र अशी ओळख लाभलेलं शिवाजी पार्क मैदान ज्या मतदारसंघात येतं ना, त्या माहीम मतदारसंघातून अमित ठाकरे हे विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। पण बातमी याच्याही पलीकडे आहे। माहीममधून अमित ठाकरे उभे राहिले तर त्यांच्या विरोधात उमेदवार देऊ नये असं मत ठाकरेंच्या शिवसेनेतल्या काही नेत्यांनी व्यक्त केल्याचं समजतं। आता या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे काय निर्णय घेतात ते येत्या काही दिवसातच समोर येईल। पण त्याआधी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर अनेकदा मैत्रीचा हात पुढे केला होता। उदाहरणार्थ 2012 साली ठाणे महापालिकेत शिवसेनेचा महापौर व्हावा यासाठी राज ठाकरेंनी मदत केली होती। तसंच 2019 साली आदित्य ठाकरेंनी विधानसभेची निवडणूक पहिल्यांदाच लढवली, त्यावेळी मनसेनं वरळीतून उमेदवार दिला नव्हता। त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत अमित ठाकरे माहीममधून उभे राहिले तर उद्धव ठाकरे 2019 सालची परतफेड करणार का, याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। पुढे जाण्याआधी राज ठाकरे याच विषयावर 2 महिन्यांपूर्वी काय म्हणाले होते आपण ते आधी पाहूया। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या विरोधातही आपण उमेदवार देणार। हे बघा, मी निवडणूक लढवणार आहे आणि मागच्या वेळेला एक वेळा ही गोष्ट जी केली त्या मतदारसंघामध्ये साधारणपणे आमची 37 ते 38 हजार मतं आहेत, कळलं का? एकदा ही गोष्ट झाली, वारंवार कशी होईल? सगळ्या मतदारसंघांमध्ये उमेदवार देणार। मंडळी, आणि याच विषयाशी निगडीत होता आपल्या झिरो अवर मधला आजचा दुसरा प्रश्न, आणि तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला। आजचा दुसरा प्रश्न, 2019ला राज ठाकरेंनी आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार दिला नव्हता। आता अमित ठाकरे निवडणुकीत उतरल्यास उद्धव ठाकरेंनी विरोधात उमेदवार द्यावा का? पर्याय अर्थातच होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही आपल्याला दिले होते। मंडळी, 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून निवडून आल्यावर उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांचं नाव न घेता त्यांचे आभार मानले होते। जे या निवडणुकीसाठी आदित्यला आशीर्वाद देत आहेत त्यांचे आम्ही सगळेजण ऋणी आहोत आणि खरंच मनापासून सांगतो, पुन्हा एकदा आदित्यवरती प्रेम करणाऱ्या तमाम जनतेला सुद्धा मी हात जोडून नमस्कार करतो। राज ठाकरेंनी खरं तर 2005 साली शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करून 9 मार्च 2006 रोजी स्वतःचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला। त्यामुळे आता ठाकरे बंधूंचे 2 स्वतंत्र पक्ष असले तरी दोन्ही कुटुंबांमधला सौहार्द अजून कायम आहे। 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, त्यावेळी शिवाजी पार्कवरच्या शपथविधी सोहळ्याला राज आणि त्यांच्या मातोश्री मधुवंती ठाकरे हे आवर्जून उपस्थित राखली होती त्यांनी, आणि त्या दोघांनी व्यासपीठावर जाऊन उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठी शुभेच्छाही दिल्या होत्या। त्यावेळी शपथविधीच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी राज यांना फोन करून निमंत्रण दिलं होतं। त्या निमंत्रणाचा मान ठेवून राज ठाकरे आपल्या आईसह सोहळ्याला हजरही राहिले होते। उद्धव यांच्यासोबत मतभेद असूनही राज यांनी मनाचा मोठेपणा दाखवून त्या दिवसाची गरिमा कमी होईल किंवा त्या दिवसाला गालबोट लागेल असं होऊ न देता हजेरी लावली होती, हे आजही अनेकांच्या लक्षात आहे। त्यानंतर मे 2023 मध्ये राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्री मधुवंती ठाकरे हे दोघंही आमच्या माझा महाकट्टा या विशेष कार्यक्रमात सहभागी झाले होते। त्यावेळी आम्ही मधुवंती ठाकरेंना एक हळवा प्रश्न विचारला होता, त्यावर त्यांनी काय उत्तर दिलं होतं तेही आपण पाहूया। मासाहेब नसताना उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद मिळालं, तुम्ही अगदी त्या व्यासपीठावर जाऊन त्यांना जवळ घेतलं, त्याच उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद गेलं, त्यावेळी एक मावशी किंवा आईच्या भूमिकेत असताना तुम्हाला काय वाटलं? दोन्ही वेळेला वाईट वाटलं, असं वाईट वाटलं होतं, कारण असं काय व्हावं अशी काही इच्छा नव्हती। शेवटी त्यालाही लहानाचा मोठा बघितलेला मी सगळं हे केलेलं आहे, त्याच्याने असं काय व्हावं अशी इच्छा नव्हती, वाईट वाटलं।
आणि याच विषयाशी निगडीत होता आमचा आजचा दुसरा प्रश्न. त्यावर एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया पाहूयात मीडिया सेंटर. आजचा दुसरा प्रश्न. 2019ला राज ठाकरेंनी आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार दिला नव्हता. आता अमित ठाकरे निवडणुकीत उतरल्यास उद्धव ठाकरेंनी विरोधात उमेदवार द्यावा का, होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही आपल्याला दिले होते. त्यावर तुमच्या प्रतिक्रिया काय आल्यात. अनिल पारगे हे यूट्यूबवर म्हणतात, म्हणजे दोन्ही ठाकरे आमदार कार्यकर्ते फक्त लढायला आणि सतरंजा उचलायला. हे लोक यांची घरं भरणार आणि कार्यकर्त्यांना भिकेला लावणार. यूट्यूबवरच विनोद मुंढे म्हणतात, ठाकरे परिवारातील उमेदवार वेगवेगळ्या पक्षातून उभे राहत असतील तर एकमेकांना मदत करावी हेच उत्तम राहील. यूट्यूबवरच ज्ञानेश्वर राणे म्हणतायत, राजसाहेब ठाकरे मोठ्या मनाचा राजा माणूस आहे, मात्र हेच गुण उद्धव ठाकरेंमध्ये नाहीत. यूट्यूबवरच गणेश साकनुरे म्हणतायत, मी तर म्हणतो उद्धव विरुद्ध राज आणि आदित्य विरुद्ध अमित असा सामना व्हावा. होऊन जाऊ दे एकदाचं, कुणात किती दम आहे हे समजेल. यूट्यूबवरच मुनीर जोगिलकर म्हणतायत, विरोध करण्याच्या ऐवजी जे झालं ते विसरून दोघांनीही महाराष्ट्राची धुरा सांभाळली तर काय बिघडेल असा प्रश्न विचारतायत मुनीर. मोहसिन शेख यूट्यूबवर काय म्हणतायत, तर यावेळेसही मनसेला 0 जागा मिळतील नेहमीप्रमाणे. फेसबुकवर धोंडी भाऊ कुडेकर म्हणतायत, दोघे भाऊ एकत्र या आणि महाराष्ट्र घडवून दाखवा. फेसबुकवर गणेश नवले म्हणतायत, उमेदवार दिला तरी काही फरक पडत नाही, मनसेला कुणाच्याही सहानुभूतीची गरज नाही. फेसबुकवरच अशोक चव्हाण म्हणतायत, राज ठाकरेंसारखं मन उबाठाचं नाही, ते उमेदवार देणारच. फेसबुकवर अमोल शिंदे म्हणतायत, ठाकरे उमेदवार देणार नाहीत, कारण घराणेशाही पुढे चालली पाहिजे ना, का बाकी कार्यकर्ते आहेतच सतरंजा उचलायला. आणि याच प्रश्नावर तुम्ही मंडळींनी म्हणजे एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी काय कौल दिला तो आपण पाहूयात पोल सेंटर. प्रश्न अर्थातच होता, 2019ला राज ठाकरेंनी आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार दिला नव्हता. आता अमित ठाकरे निवडणुकीत उतरल्यास उद्धव ठाकरेंनी विरोधात उमेदवार द्यावा का. मतं यूट्यूबवर आलीत 45,000. 27% म्हणतायत होय, 73% म्हणतायत नाही. एक्सवर त्याच प्रश्नावर काय कौल आलाय लोकांकडून आपण पाहतोय. 40% म्हणतायत होय म्हणजे उमेदवार द्यावा, 60% म्हणतायत नाही. इंस्टाग्रामवर काय कौल आलाय आपण पाहतोय. 49% म्हणतायत होय आणि 51% म्हणतायत नाही. आणि फेसबुकवर 37% म्हणतायत होय, पण 63% म्हणतायत नाही. मंडळी, राजकारणात त्यांना भावनांना जागा नसते ते खरं आहे, पण कधी कधी राजकारण आणि नाती यांच्यात एक पर्याय निवडावा लागतो, कारण राजकारणात असलेल्या घराण्यांकडे जनतेच्या देखील नजरा असतात. प्रश्न केवळ मुंबईतल्या 2 मतदारसंघांचा नाहीये, तर 19 वर्षांपूर्वी विभक्त झालेले 2 भाऊ आपल्या मुलांसाठी एकमेकांना सहकार्य करतात का याची उत्सुकता अनेकांना लागली आहे. कारण प्रश्न हा प्रतिष्ठेचा देखील असतो. ठाकरेंच्या तरुण पिढीतील दोघांपैकी एका भावाचा निवडणुकीत पराभव झाला तर तो कुटुंबासाठी देखील मोठा धक्का असेल आणि त्याची चर्चा पुढची अनेक वर्ष होत राहील. मंडळी, 0 ओव्हरमध्ये तुर्तास तरी वेळ झाली आहे आणखी एका ब्रेकची, पण तुम्ही पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.